अहो हो. लक्ष्मीपूजनाच्या सगळं साहित्य लिहिलेलं आहे. लाह्या, बत्तासे, विड्याची पानं, सुपारी, नारळ, धूप वगैरे सगळं लिहिलंय. हा लिहिलंय ना. अजून काय राहिलंय का? नाही आता अजून काही नाही. हे सगळं घेऊन या लवकर. हा ठीक आहे. अहो 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 ऐका ऐका. आता काय महत्वाचं राहिलं ना. अक्षरा आणि अधिपतीला आहेर करायला पाहिजे आपल्याला. पहिला दिवाळ सण आहे, काहीतरी चांगलं करायला हवंय. हो आपली एक एफडी आहे ती आपण मोडू. शेवटची आहे ना ती. अगं एफडी शेवटची आहे पण दिवाळी सण तर पहिला आहे ना, करू आपण. हो ते आहे म्हणा. आणि न रीतीभातीत कुठे कमीच नको पडायला आपण. ते किती करतात ना आपल्यासाठी. हा मी काय करते, मी अक्षराला फोन करते आणि तिला विचारते तिचा टाइम टेबल कसा काय आहे, ती कधी येणार आहे वगैरे ते कळेल आपल्याला. आणि ते शाळेचं काय झालं तेही कळेल ना. मी फोन लावते तिला. फोन चल. हो लवकर या. हॅलो आई. का ग काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो हो एकदम छान आहे. नाही नाही नाही, स्वारीचा आवाज जरा चांगलाच दिसतोय. काय झालंय, काही घडलंय का अक्षू? मला अधिपती समजावत होते मी अपसेट होते म्हणून. हा आणि अचानक काय झालं माहितीये, ते मला म्हटले की ते माझ्याकडून घरच्या घरी शिकायला तयार आहेत म्हणून. अक्षू काय सांगतेस? हो म्हणजे अजून घरी कोणाला माहित नाहीये. हा हा पण माझी शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत माझ्याकडून शिकतील असं म्हटलेत ते. अक्षू खूप चांगली बातमी दिली आहेस ग. खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहे. आणि मुख्य म्हणजे तुला सांगू का अक्षू, ते स्वतःहून तयार झाले. केवढी मोठी गोष्ट आहे. हो म्हणजे आता त्यांच्यासाठी हा इमोशनल मुद्दा आहे, पण मी तो एज्युकेशनल करणार. बघ तू. देवी सरस्वतीची कृपा आहे ग तुझ्यावर. खरंच खरंच अक्षू. बरं हा अगं ऐक अक्षरा, ज्याच्यासाठी मी फोन केला ते राहून जाईल बाई. तुझा पहिला दिवाळ सण आहे ना, तो माहेरी करत असतात. हा तर तुझं इकडे येण्याचं कसं काय आहे ते सगळं मला कळवशील का बाळा तू? मला अधिपतींशी बोलावं लागेल. मी अधिपतींना कळवणारच आहे, त्यांनाही आमंत्रण देणार आहे. भुवनेश्वरी मॅडमना आणि आजीला त्यांनाही निमंत्रण देणार आहे. हो की नाही? पण मला काय वाटतं ना, आधी तू अधिपतींशी बोल. हा त्यांचा अंदाज घे आणि ते जसं म्हणतील ना तसंच आपण करू. कळलं का? हो आई. आणखी एक महत्वाचं सांगायचं तुला. तिकडचाही पहिला दिवाळ सण आहे बाळा. हा तर तिकडच्या रीतीभाती सगळ्या नीट समजून घे, त्याच्यानुसार कर. घाई करू नकोस. भुवनेश्वरी मॅडमनी तुझं नाव घ्यायला पाहिजे अक्षरा. कळतंय का तुला? हा असं सगळं व्यवस्थित कर. हा हो ठीक आहे. मी नंतर करते आयफोन. हा मला जावं लागेल आता. तू ते सगळं बघ आणि कळव ग मला. लवकर कळव. हा मी वाट बघते ग. हो हो कळवते. बाय. हा हा ओके ओके बेटा. बरं या अस्तिन भाई, जोडीनं पाय बोल. परत तेच. आता असं पटशीर नाही जमणार हो आई साहेब. अहो जमत कसं नाही? अहो सवय झाल्या तेच म्हणायची आता. नाहीतर मग काय अक्षरा म्हणून ते तुम्हाला आवडत नाही. ते बदलायचं होतं आमासनी, पण तुम्ही नाही बदललं. जाऊ दे, राखला आम्ही तुमचा मान. म्हणून आता आम्ही समद्यांना सांगितलंय सुनबाई म्हणायचं. पण मी यासनी सुनबाई कसं म्हणू आई साहेब? तुम्ही सुनबाई म्हणणार? तुम्ही कसं सुनबाई म्हणणार त्यासनी? मग तेच की आता काय म्हणू मग? तुम्ही सौभाग्यवती म्हणा. हा नाही नको जाऊ दे. अहो एवढं लांबडं म्हणूस तर जिभेचं कंडकं पडतील माहिती का आई साहेब. त्यापेक्षा मास्तरीन बाईच म्हणतो. काय आता जरा सवय उचतोर आणि मग नंतर पुढचं पुढं बघूया. मग आता थोडे दिवस मास्तरीन बाईच. मग आम्हाला हे पटत नाही अधिपती. मग ठीक आहे, मग आता तुम्हाला पटत नाही तर राहून दे. पण मग आता तुम्ही बी आमची साथ दिली पाहिजे बरं काय आई साहेब. म्हणजे मी एकटा नाही त्यासनी नावानं हाक मारणार. अजून कोण नावानं हाक मारणार त्यासनी? तुम्ही. आम्ही? हा मग तुम्ही बी जर यासनी अक्षरा म्हणणार असेल तर मग मी पण नावानं हाक मार. आम्हाला ते नावच आवडत नाही. आम्ही काय त्यांना नावानं हाक मारणार नाही. आम्ही आपलं सुनबाईच म्हणणार.
तेच चांगलं आहे. हा मग तेच तुम्हाला आवडत नाही ते नाव मी तर कशाला घेऊ मग ठेवलं कशाला ते नाव? हा, बदलत होतो आम्ही चांगलं, पण नाही ऐकलं आमचं. तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिहा. काय नाव ठेवलं? हा, अक्षरा. वर आता जाऊन देईल की, जे झालं ते झालं. तुम्हाला अक्षरा नाव नाही आवडत तर मग मी मास्तरीन बाईच म्हणतो की. आम्हाला ते बी आवडत नाही. नाही पण अक्षरा आणि मास्तरीन बाई ह्यापैकी जास्त काय नाही आवडत? दोन्ही. एकच सांगा. अक्षदा. अक्षरा. हा ती असते अक्षदा. हा मग मास्तरीन बाई म्हणतो आम्ही. आई साहेब तुम्हाला आवडत नाही तर मला नाही करायचं. बुवे, मी काय म्हणते, त्यांचं त्यांना ठरवू दे की. नाही आई, या घरच्या सुनेनं या घरच्या पुरुषाला मान दिला पाहिजे, नवऱ्याची आब राखली पाहिजे. सुनबाईंनी नवऱ्याला मालकच म्हणलं पाहिजे आणि अधिपतींनी त्यांना मास्तरीन नाही म्हणलं पाहिजे. पण तुम्हाला जे नाव आवडत नाही ते नाव आम्ही नाही घेणार. हा ठीक आहे, करा तुम्ही तुमच्या मनासारखं. इथं पण आम्ही तुमच्याच म्हणण्याला मान देतोय. म्हणा म्हणा, तुम्ही मास्तरीन बाई म्हणा म्हणा. पण दुसरं कोणी बी म्हणणार नाही, कळलं का? या घरात फक्त अधिपती त्यांना मास्तरीन म्हणू शकतात. बाकी मास्तरीन बाईंचं काम आता काय त्या करत नाहीत. आता त्या या घरच्या सुनबाई आहेत, हे समजानी लक्षात ठेवा. मास्तरीन बाई, नाही हाक मारून बघितलं नुसतं कसं वाटतंय. अरे भुवनेश्वरी मॅडम एकदम कॅज्युअली म्हणाल्या पाठवा आणि पूर्ण महिन्याचा पगार पण देणार आहेत. काय? मला तर आश्चर्यच वाटलं, इतक्या सहज बोलल्या ना त्या. त्या फार शिकलेल्या नाहीयेत ना, म्हणून प्रोफेशनल अप्रोच नाहीये बघ त्यांना. नका का असे ना, आपल्याला फक्त चांगला जॉब आणि चांगला पगार मिळतोय ना, खूप झालं. या वर्षीची दिवाळी भुवनेश्वरी मॅडमने एकदम खास केली आपली. हो ना, सब्र का फल मीठा. करेक्ट. तुला खरं सांगू, मी खूप पॅनिक झाले होते आधी, पण बरं झालं आपण ताईला काही सांगितलं नाही, नाहीतर वाटच लागली असती आपली. बरं ते सगळं सोड आता. आता फक्त आपल्या भविष्याचा विचार कर. हिरा, आता मी लवकरच जॉईन होईन त्यांच्याकडे. हो मास्तर. एवढं सुद्धा सगळं तुम्ही. काय झालं? नाही नाही काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे. हा नाही काय नाही, ते मगाशी बाहेर तुम्ही बरं गेलं. हं काय ते? तेच मी दूध पिलो म्हणून सांगितलं नव्हतं तुम्ही. प्यायलो. हा प्यालो म्हणून ते बरं गेलं. तुम्ही सांगितलं होतं ना मला तसं सांगा म्हणून. आपण तुम्ही ऐकलं माझं ते जरा बरं वाटलं मला. ऐकते मी तुमचं. बस बस मंडळा बरे. पण खरंच हा अधिपती हुशार आहात तुम्ही. आत्ता कळलं मी तुम्हाला. अहो बुडक्यात हुशार आहे. कळताय कळताय, तुम्ही हळूहळू कळताय मला. हा नाही पण का तुम्ही असं का म्हणलं मला हुशार आहे असं का म्हणलं तुम्ही? हो तुम्ही ट्रिक केलं मॅडम ना. काय केलं? ट्रिक म्हणजे तुम्हाला योग्य मुद्दा सुचला आणि तुम्ही तो बरोबर बोललात. कोणचा मुद्दा? अहो हेच, मॅडम ना माझं ना आवडत नाही तर तुम्ही मला काय म्हणायचं ते. हा ते पण बरोबर आहे का नाही माझं? हो खरंच. तुम्हाला सांगू का, तुम्ही जर मला मास्तरीण बाई अशी हाक मारत राहिलात ना, तर मला पण असं वाटेल की माझ्यातली शिक्षिका जिवंत आहे म्हणून. त्याची कल्पना आहे हो आवाजनी. हा मोठ्या मास्तरीण बाई बोला की, काय म्हणता, कशा आहे? मी 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 मजेत आहे. तुम्ही कसे आहात जावई बापू? मी मजेत एकदम. चालल्या दिवाळीची तयारी. खरं तर त्याच्यासाठीच फोन केला होता मी. तुमचा पहिला दिवाळ सण आहे, म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण द्यावं म्हणून फोन केला होता. तसं भुवनेश्वरी मॅडमना पण फोन करणारच आहे मी. हा 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 करा की फोन. त्याच नाही त्याला काय. पण जरा तुम्ही आधी त्यांच्याशी बोलता का जावई बापू? बर बर मी बोलतो आई साहेबांसंग. पण मी काय म्हणतो, दिवाळीला यावेळी तुम्हीच या की सगळी इकडं आमच्याकडं. हा काय एवढं काय, आता इकडं काय तिकडं काय, एकूण एकच.
आमच्याकडे लई जोरात असते हो दिवाळी. तुम्ही बाबा इराताई सगळी इकडेच या, मजा करूया. थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल. पण तसं नाही करता येणार ते. का? कसं असतं, पहिला दिवाळ सण आहे ना तो मुलीचा माहेरीच होत असतो अहो. हा म्हणून. हा 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 असं आहे काय? बर बर ठीक आहे, मी बोलतो आई साहेबांना सांग आणि तुम्हाला कळवतो, मग फोन करतो. हा कळवा मला. हा ठीक आहे, ठेवू काय मग? ठेवा. तुम्ही म्हणालात म्हणून मी शाळेत नाही जाते, पण निदान मला घरातलं काम तरी करू द्या. माझा वेळ चांगला जाईल. तुम्ही समजा काम करणार, हा स्वयंपाक करणार, मग घरातल्या नोकर चाकरांनी काय करायचं? त्यांना कामावर काढून टाकायचं का आम्ही? हा नाही, तसं नाही म्हणते मी मॅडम. त्यांना काम करू दे, मी त्यांच्या बरोबरीनं काम करेन. अहो तुम्ही या घरच्या सुनबाई हायसा हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? तुमचं अधिपतींशी लग्न झालंय हे विसरता का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? हा तुम्ही नोकर चाकरांच्या आजूबाजूला असताना त्यांना सुधरल काम करायला? हा अहो घाबरगुंडी उडल त्यांची. तुम्ही उगा माग पुढे घुटमळताय म्हणल्यावर ते काय नीट काम करणार आहेत होय? त्यांचे हात कापतील. हे बघा सुनबाई, आमचं म्हणणं अगदी साधं आहे. ज्याचं काम त्याला करू द्या की. लुडबुड नाही करायची सगळीकडं. मॅडम माझा वेळ. थांबा, आमचं बोलणं पुरं झालं नाही. तुमचा येळ जावा म्हणून वर्षानुवर्ष आमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना आम्ही काही घरी पाठवायचं? हा या नोकरीवर त्यांचं घर चालतं. अहो त्यांना लेकरं बाळ आहे, त्यामुळे त्यांना बेरोजगार करायची आमची इच्छा नाही. आणि राहिला मुद्दा त्यांना न काढता तुम्ही काम करण्याचा, तर त्यांना सुधारणार नाही, आणि दुसरं या घरची रीत नाही की सुनेनं काम करावं. त्यामुळं तुम्ही या घरच्या रीतीला शोभेल असंच वागायचं. म्हणजे काय, भरजरी साडी नेसून भरपूर दागिने घालून नुसतं बसून राहायचं का घरात? काय म्हणलात तुम्ही? सॉरी मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. तरी तसं म्हणलात तुम्ही. तू ताईला उलट बोलतीस होय का? नाही, मी उलट नाही बोलत आहे. मला फक्त एवढं सांगायचं होतं की या भरजरी साड्यांची आणि दागिन्यांची मला सवय नाहीये. 1000 वेळा सांगितलं सवय करून घ्या म्हणून. सारखं आपलं सवय नाही. मी प्रयत्न करते मॅडम. मग अजून करा. पण मॅडम मी पट्टी, आवाजाची पट्टी. आमच्या कानाला सवय नाही अशी गुळमुळ बोलण्याची. आमच्या घरात आलायसा तर या घरच्या रीती भाती शिकून घ्या. आणि राहिला प्रश्न भरजरी साड्या नेसून दागिने घालून बसायचा, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 10 पैकी 9 पोरींचं स्वप्न असतं हे. साड्या आणि दागिने घालून राणीसारखं मिरवायचं. 10 मधली एक मी आहे मॅडम. मला आवडतं काम करायला. जे आवडतं ते समज मिळत नाही आपल्याला. पण मॅडम प्रयत्न तर करायला पाहिजे ना. बास. नादाला नाद, शब्दाला सबूत किती वाढवताय? हा तुमची शाळा बंद केली तेव्हा आता आमची शाळा घेणं सुरू करू नकासा. हा कारण या घरात शाळेचं वावड आहे, शिक्षणाचा तिटकारा आहे. आता या पुढे आम्ही जे सांगतोय तेच करा. तुम्ही नवीन हायसा, सून हायसा ह्याचं भान ठेवा. आम्ही सासू आहे तुमची, आम्हाला अक्कल शिकवू नका. सणासुदीला कशापायी तोंड वाजवता? इतकं वावड आहे या लोकांना शाळेचं. मी कशी सर्व्हाइव्ह करू या घरात?
मी कशी survive? हा मास्तरीन बाई का हो, काय झालं का मग आवाज आवाज कोणीकडे गेला आवाज सॉरी बोला. का सॉरी कशाला काय झालं नाही काही नाही बोला ना. काय झाले काय कुठे काय? मग आवाज कसा झाला बरं काही नाही. अहो तुम्हाला तुमच्या शाळेची शपथ आहे बरं काय सांगा. अहो का शाळेची शपथ देताय तुम्ही? उठसूट माझ्या शाळेवर काय येतंय सगळं? सॉरी सॉरी मग त्याशिवाय तुम्ही सांगणार नाही म्हणताना म्हणलं मग सांगा की काय झाले काय सांगा सांगा आता लवकर सांगा नाही तर तुमच्या विद्यार्थ्यांची शपथ घालीन बघा तुम्हाला. नको नको प्लीज नको. मुलांना मध्ये आणू नका प्लीज. हा मग सांगा. मी आता तोंडात बोळा कोंबून ओरडले मोठ्याने. का? कारण मला राग आलाय. कुणाचा? परिस्थितीचा. काय परिस्थितीने काय केलं? जाऊ दे मला चहाडी करायची नाही. सांगा तर काय झालं काय? नको अधिपती आपण वेगळं काहीतरी बोलूया प्लीज. वेगळं बोलून मनातलं जाणार आहे काय? काय झालंय सांगा. उगाच मी तुमच्याकडे तक्रार केली असं नको वाटायला. मित्र म्हणून सांगा. तुम्हाला राग येईल. राग का येईल? कारण ते भुवनेश्वरी मॅडम बद्दल. हा नाही राग नाही याचा तुम्ही सांगा तर काय झालंय ते सांगा. आणि आपलं ठरलंय का नाही मैत्री ठेवायची आहे मैत्री आहे म्हणून सांगा. हा मी हा स्वयंपाक करू का असं विचारलं भुवनेश्वरी मॅडमना तर त्या रागवल्या माझ्यावर. अहो पण स्वयंपाक तुम्ही कशाला माणसं आहेत की घरात. अहो पण मग मी काय करू दिवसभर घरी बसून. आता आपलं ठरलंय की नाही तुम्ही मला शिकवणार मग. पण ते रात्री ना अधिपती मी दिवसा काय करू? हा मग दुसरं काय तर करा की तुम्ही. नोकर माणसाची कामं तुम्ही कशा. बया 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 अगं ताई ही कसली वळा 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 बोलती ग. तू मला एकदा गप्प बस म्हणली की मी गप्प बसते तर ही बाई गप्प बसायचं नावच घेत नाही. हिम्मत तर बघ तिची. अगं ती तुला केवढं बोलत होती चक्क तुला. जरी साड्या नेसून दागिने घालून आपण घरात बसतो म्हणजे आपण येडे आणि हीच काय तेवढी शानी. ताई ती हळूहळू लय पसरायली बर का. या घरातल्या बायकांच्या मनाला धक्का पोहोचवलाय बघ तिने. अगं हिला काय करायचं हे बी माहित नाही. म्या कशी शिकली आणि मला कसं सगळ्यातलं सगळं कळतंय आणि तुम्ही कशी अडाणी हे तिला दावायचं असते बघ ताई. बस कर दुर्गे बंद कर तुझी कॅसेट. ताई मला तिचा लई राग आलाय. आम्हाला बी आलाय आणि योग्य वेळी तो आम्ही बाहेर काढणार. ताई तू का नाही तिच्या दोऱ्या आवळ नाहीतर हातातली दोरी ती घरातल्या प्रत्येकाच्या गळ्याला आवळल आणि तिच्याकडे वडल समधी माणसं आणि तसं बी अधिपती आणि आत्या. अहो मी खरंच ते रडते. हे आनंदाश्रू आहेत. मला आता कसं वाटतंय मी तुम्हाला काय सांगू. मला हे बघून मला खूप आनंद झाला अधिपती खरंच. मला ना आनंद वा तेवढंच पाहिजे. काय करायचं तुमचं मास्तरीन बाई. तुम्हाला खोटं सांगत नाही एवढे मास्तर लोक बघितलेत का नाही मी. पण तुमच्यासारखी शिक्षणाला एवढी वाहून घेतलेली मास्तरीन आई शपथ आयुष्यात पहिल्यांदा बघालोय मी. खरंच साधन आहे माझ्यासाठी. तुम्हाला सांगू अधिपती मला नेहमी असं वाटतं की मला जेव्हा केव्हा मरण येईल ना ते शिकवता शिकवता यावं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हातात खडू आणि समोर फळा असावा आणि मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. मास्तरीन बाई ओ या फळ्यामुळे जर मरणा पेरणाचा इशा निघत असेल तर ठेवून देतो मी. नको. अहो अधिपती
थांबा, नका ना नेऊ फळा. मी नाही बोलणार असं काही, पण या फळ्यात माझा जीव आहे. नका नेऊ. एवढा लोड घेत जाऊ नका. ती गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? ती माहिती असेलच म्हणा. ती सत्यवान सावित्री घेऊ. सावित्रीनं नाही का सत्यवानाचे प्राण वाचवले होते म्हणतात. तसं प्रत्येक वेळी सावित्रीनंच कशाला वाचवले पाहिजेत प्राण? सत्यवानाने बी कवा तर फ्रंटफुटला येऊन शिक्सर मारला पाहिजे का नाही? सावित्री संकटात असताना तिचे प्राण वाचवले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हे बघा, जवळ आम्ही आहे तोवर तुमच्यावर कुठलं संकट येऊ देणार नाही. जर कुठलं संकट आलं ना, तुमच्या मोहरा आम्ही उभं राहू पहिल्यांदा. संकटाला म्हणू काय भिडायचं ते आमच्या संग भीड पहिल्यांदा. हा, संकट जो बी आण दो इधर आण दो. मास्तरीन बाईसने अजून लई शिकवायचं आजच्या करून. तुम्ही शिकवण्याचा विषय काढला ते फार बरं झालं. आपण श्री गणेशा कधी करूया सांगा? श्री गणेशा कधी करूया? दिवाळी झाली की करून टाकायचं. दिवाळी झाली की का? आजपासून करू. नको, आजपासून नको. उद्या 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 काय मुहूर्त आहे? असणार बहुतेक. अहो, इथं अशी शाळा चालू आहे असं कळलं तर तुमची शाळा सुरू करू शकणार नाही आपण. बघा, आपलं मेन उद्दिष्ट काय आहे की तुम्ही शाळेत परत रुजू व्हायला पाहिजे, बरोबर? मग जरा सहकार्य करा की. अर्थातच करेन, नक्की करेन, पण मग तुम्ही मला शिकण्यात सहकार्य करायचं. होय मास्तरीन बाई. अहो, काय करताय? सुनबाई, हे लपवायला पाहिजे हे सगळं. कुठे? तुम्ही भरा हे पण. सुनबाई, आले. सुनबाई, दार का उघडत नाही? वरची कडी निघत नाही म्हणा. काय? वरची कडी निघत नाही. वरची कडी निघत नाहीये, घट्ट झालीये. अगं, मग अधिपतीला सांग की. बाथरूम मध्ये आहे म्हणा. बाथरूम मध्ये ते. बाथरूम मध्ये? मी करतेय प्रयत्न. नाही. चला. अगं, उघडती का नाही कडी? हो, मी प्रयत्न करते पण जमतच नाहीये. काय सांगू? काय होतंय? खाजवतंय का? काय केस काय विस्कटताय? मग आंघोळ झाली का? अंघोळ झाली का? अधिपती अंघोळ झाली का? अधिपती झाली. अहो, अधिपती, काय झालं? कडी तांबरली होती काय? अगं नाही, ती कधी नेमती वरची कडी लावली होती. ती सारखी लावत नाही ना, त्यामुळे ती अडकली. काय काम काय? असं आहे वय. बरं. ते वायरिंगचं आणलं होतं ना, ती कुठं आहे? म्हणजे दिसणं झालंय म्हणून विचारलं. ठेवली मी ती. कुठे ठेवले? खिशात ठेवले का काय? वायरिंगची कामं घेणार आजपासून. नाही हो अधिपती. बरं ऐका की, चला, ताईनं बोलिवले खाली जेवायला. हो, पुढे आलो. हा, सुनबाई, तू चल माझा. बसा, तुम्ही बी बसा जेवायला. नाही, त्या आता नाही बसणार. सुनानं नंतर जेवायला बसायची पद्धत आहे या घरात. अहो, बरं ठीक आहे, मग मी थोड्या वेळानं बसू काय? जेवायला त्यांच्या संग बसतो मी. चारुहास सरांचं जेवण. काय म्हणल्या तुम्ही? काय म्हणल्या? चारुहास सरांचं जेवण. चारुहास सरांना पण जेवण्यासाठी बोलवायला हवं ना? ते आमच्या संग जेवत नसतात कावाच. का?
धनाजी गरम भाकर आण. अधिपतींची भाकर गार झाली आहे. अहो नाही राहू दे, असू दे. नाही नाही असू दे, कशाला आणल की गरम गरम. लवकर आण. खा गरम गरम खा. अधिपती जेवताना कशापायी फोन पाहिजे तुम्हाला? जेवा की शांतवानी. अहो फोटो तर बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटालंय. शिवानी वहिनीनं रसमलाई बनवल्या वाटतं आणि ते ओंक्यानं फोटो पाठवल्यात. एवढी भारी दिसायला का नाही, मी बघूनच हरखुंटून झालोय. आई साहेबांना फोटो दाखवा. बघा. ठीक आहे, धनाजीला करायला सांगूया उद्या. नुसतं फोटोच पाठवलं वे, रसमलाईचा डब्बा तरी पाठवायचा होय की नाही ताई? ए तुला कशापायी पाहिजे डब्बा? आपल्या घरात करता येत नाही वय? आई साहेब मला तर एवढी आवडते का नाही रसमलाई, फोटो बघून तर लईच खायची इच्छा व्हायला. नका काळजी करू, धनाजी बनवल. धनाजी उद्या रसमलाई करायची. रसमलाई ते नाही बनवता येत मला. असू दे असू दे, तू काय लोड घेऊ नकोस, तुझा टेन्शन घेऊ नको. मी एक काम करतो, उद्या बाहेरनच खाऊन येतो, नाही तर रोंक्याकडेच जातो. ओ मास्तरीन बाई, तुम्हाला नाही येते का रसमलाई? हो हो म्हणजे येते मला. मी एकदा ऑनलाईन व्हिडिओ बघून बनवली होती. बेश विशेष आपल्याला आहे. तशीच मग अजून एकदा बनवा उद्या, आपण सगळी मग खाऊया. हा हे बघा, त्या नाही करणार. खाऊ. आचारी धनाजी आहे ना व, करल त्यो. त्याला येत नाही ना. सुनबाई शिकवतील की त्याला. हा ये. हे कोणचं मराठी आहे? आता काय तर नवीन भाषा काढू नका उगाच. अहो मराठी आहे. ही असली बाभ बोरकरांची कविता आहे ही. ही असली भाषा कवा बघा ना हो, आम्ही लय जड आहे. अहो कविता आहे कविता. आणि ते कर म्हणजे काय? कर 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 म्हणजे हात. दिव्यत्वाची जिथे प्रचिती येईल तिथेच माझे हात जोडले जातील. लय अवघड आहे हे मराठी असलं. काहीही अवघड नाहीये, समजून घेतलं की सगळं सोपं असतं. लिहा. काय? काहीही लिहा. अहो मी काय? यो आपला आकाश दिवा आम्ही आणला. यो कुणी आणला? हा चिमटुळ्यावानी. अहो यो मास्तरीत माहिती केलाय. एवढा बार का? यो कुणाच्या नाकात घालायचंय? अहो नाही हो, त्यांनी घरात तयार केलाय, त्यांनी स्वतः केलाय हातानं. अधिपती आपलं घर मोठं, तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही? एवढा बारका आकाश दिवा टिकलीवानी दिसायलाय. काढा त्यो आणि हा मोठा लावा. आता दिवाळीत पाहुणे रावळे येणार घरात, हा तर झाक दिसला पाहिजे का नाही? आणि आपल्याकडे कसं समद मोठं करण्याची परंपरा आहे. आपलं घरानं मोठं, घर मोठं, तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही? आम्हासनी समद मोठं मोठं पाहिजे. आणि सुनबाई, सणासुदीला कशापायी येळ वाया घालवताय तुम्ही? हा मॅडम घरी काहीच काम नसतं दिवसा, वेळ जावा म्हणून केलं. सुनबाई, या पुढे असलं काही करत जाऊ नका. आणि काही केलं तर चिटूक पिटूक काही करू नका. आपल्याकडे कारभार कसा रॉयल पाहिजे, रॉयल. अधिपती काढा ती टिकली. अहो बर बर बर. सुनबाई पूजा झाली ना व, मग देवीच्या पाया पडा. जा पाया पडा देवीच्या. बघताय काय? जा या. ओंक्या पव्या जी सरकार. या मदतीला. हो. थँक्यू. हे बघा,
आम्हाला जमल तेवढं सगळं करतच राहणार, पण तुम्ही असं उगाच बारक्या बारक्या गोष्टीवर नाही मूड घालून घेत जाऊ नका. असं आपलं काय ठरलंय, आपलं मेन उद्दिष्ट काय आहे, तुम्ही परत एकदा शाळेत रुजू व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आईसाहेब जरी काही बोलल्याच तर तुम्ही एवढं असं नाराज होत जाऊ नका. नाही. ये की धनाजी. काय वहिनी सरकार, माझा स्वयंपाक बनून झालाय. आता तुम्ही करू शकता रसमलाई. ठीक आहे आलेच मी. होय. चला मी लागते कामाला. कामाला लागा. पदर बिदर खोचून परदरी साड्या बिड्या नेसून बनवा रसमलाई. एवढे दागदागिने घालून रस सगळा त्या मलाईत पाडू नका. म्हणजे केवढी मस्करी करताय तुम्ही माझी. काय नाही, जरा खळखळ ठेवायचा प्रयत्न आहे आमचा, बाकी काय. आले. बघा तुम्हाला पटतंय का, त्या त्यांचं घरदार सोडून आई वडिलांना सोडून आपल्या घरात आल्यात का नाही, मग जरा आपण त्यांच्या मनाची पर्वा करायची काय. असं तुम्ही त्यांच्या मनाची पर्वा करणार काय फक्त? आईच्या मनाची पर्वा करणं सोडून दिलंय वय तुम्ही? ओ आई नाही, आणि आता तुम्ही त्यांची एवढी पर्वा करताय म्हणल्यावर आम्हाला परत तेच कशा पायी करायला सांगताय? हा, तसं नाही, पण आपण जरा त्यासनी समजून घेऊया. असं वाईट वाटायला नको त्यासनी, एवढी काळजी घेऊ, त्यांचं मन राखूया. म्हणजे थोडक्यात असं एवढंच म्हणायचं. अहो बरोबर आहे तुमचं, पटतंय मला तुमचं म्हणणं. त्यांचं मन राखलंच पाहिजे आणि आम्ही ते करू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण आम्हाला एक सांगा, हा, आम्ही का त्यांना ओरडलो, का त्यांना शिवीगाळ केली म्हणून त्यांना एवढं वाईट वाटतंय? अधिपती तुम्हाला सांगतो, आम्ही ही ना शिकलेल्या माणसांची थेर आहेत. मन राखा, अमक करा, तमक करा, कौतुक. हो, आपण रांगड्या स्वभावाची माणसं आहोत. मनात आलं की बोलून मोकळं होतोय. कुणाचा अपमान करायचा हेतू नसतोय आपला. तरी बी त्यांना वाईट वाटत असेल, त्यांचा अपमान केला असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना सांगा आमच्या वतीनं. आमचा तसं काही हेतू नव्हता. नाही, त्यासनी असं काही वाटतच नाही. अपमान बिपमान झाला त्यांच्या डोसक्यात बी नाही. माझं आपलं चाललंय, आपलं बोलणं चाललंय. एवढं म्हटलात ना, मला खूप भरून आलं. खरंच आहे ते. अजून लई काय काय बनवता येते त्यास. चांगलंय की. मला खरंच खूप बरं वाटलं मॅडम, तुम्हाला रसमलाई आवडली ते ऐकून. आता यासनी आता असंच वेगळं काही ना काही बनवत राहू देत आधी मध्ये, है ना. एकदा केलं नव्हतं त्यांनी, पास झालं. आता धनाजीला शिकवतील त्या. धनाजी. जी सरकार. काय रे धनाजी, तुला ठाव नव्हतं रसमलाई कशी बनवायची ते? नाही सरकार, पण मी शिकून घेतो सरकार. म्हणूनच आम्ही सुनबाईनं करायला सांगितलं ना. व असलं कसलं रे आचारी तू? तुला असलं काही करायला येत नाही? कसला पगार कसला घेतोस तू आमच्याकडून? हा, अन्न असेल येत तर चालतं. हो, काय घरी चुकलं सरकार, एकदा माफी द्या. माफी नसते आपल्याकडे धनाजी. हो नाही आई साहेब, त्याची काही चूक नाही, माझीच इच्छा झाली आहे खायची. पण नेमकं त्याला तेच येत नाही, सुनबाईंना येतं. ते बाकी सगळे आयटम परफेक्ट करतोय धनाजी. तुम्हाला पाहिजे ते जमत नसल तर काय उपयोग आहे त्याचा? हा, नाही असू दे, एक संधी देऊया आपण त्याला. काय धनाजी? वही सरकार, एक संधी द्या, मी शिकतो सरकार. चूक सुधारायची ही शेवटची संधी आहे असं समज. आणि यापुढं अधिपतीने काय बी मागितलं आणि तुला ते जमलं नाही आणि आमची लक्ष्मी जर स्वयंपाक घरात गेली तर तू बाहेर. अधिपती, यांना खोलीत न्या आणि आपल्या घरातल्या रीतीभाती सांगा जरा. हा, चला. काय रे धनाजी, अरे जे सुनबाईला बी येतंय ते तुला येत नाही बाय? अरे एवढी वर्ष तू किचन मध्ये काम करतोस कशा बाई? हे बघ, परत सुनबाई किचन मध्ये घुसली नाही पाहिजे, आणि घुसलीच तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. कळतंय काय? दुर्गे, जातो. धनाजीला डोसकाय आणि कान बी.
आम्ही काय बोललो ते त्याला ऐकू पण आलं आणि कळलं बी. तू कशा पायी कॅसेट रिपीट करतेस? हा नाही ताई, ते जा तू. धनाजी एक कडक चहा कर. रोज तर नुसतं भनभनायला लागलं. ती खरंच समज शिकून घेईन. धनाजी तुझ्यासारखा स्वयंपाक या जगात कुणी बी करू शकत नाही. पण ते समज काय काय पदार्थ असतात ते मला नाही येत. हे चूक आहे ना सरकार? ते शिकायची काय बी गरज नाही. धाकले सरकारने मागितलं तर? आता नाही मागणार. म्हणजे तुझी नोकरी धोक्यात येईल अशी मागणी नाही करणार आता ती. म्हणजे ताई तू आता याला काढणार नाहीस? नाही. अगं पर तू बाहेर तर बोललीस की. ते आम्हाला त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवायचा होता म्हणून बोललो. धनाजी राग मानू नगस, पण आम्ही तुला बोलत नव्हतो. म्हणजे सरकार? सुनबाईंना परत कधी स्वयंपाक घरात येऊ द्यायचं नव्हतं म्हणून आम्ही तसं बोललो. आणि तुझी नोकरी जाईल म्हणल्यावर परत त्या कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवणार नाही याची खात्री आहे आम्हासनी. जा आता. ताई उठ. काय करतेस तू? नाही ताई. अरे उठ म्हणलं नव. अगं ताई तुझं डोसकं म्हणजे सुपर फास्ट ट्रेन आहे ग. अगं कसलं धावतं. काय शक्कल लढवतीस ताई तू आणि हरवतीस शत्रूला. शांत व्हा. तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही बाजूला व्हा. बाजूला. अरे देवा, अशी कशी आग लागली? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा. सुनबाई अगं, सुनबाई तुला काही झालं नाही ना? हो ठीक आहेस ना? सावकाश सावकाश. मी ठीक आहे. भिजली आग. मी गोविंदला बोलवते, समजा साफ करायला सांगते. तू येळेत आलीस आणि मोठा अनर्थ टळला बघ. घर बैठलं असतं सणासुदीला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू घर वाचवलंस पोरी. आजी हे सगळं खूप रिस्की आहे. सर इथे एकटेच असतात. त्यांना स्वतःला सावरता सुद्धा येत नाहीये. हे रिस्की नाहीये का? होय पोरी होय. अगं पण त्यांचा आजारच तसा आहे तर काय करणार. तरी आमचं समद्यांचं लक्ष असतं त्यांच्यावर. नाही पण हे आरती वगैरे सगळं इथे नको ना. अगं रोज नसती, पण आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यासनी पूजा करायची होती. मीच आणून दिलं त्यांना ताट. पण पूजा तर खाली आहे ना आजी, संध्याकाळी. होय अगं, पण त्यासनी इथंच पूजा करायची होती. अधिपती तुम्ही यात पडू नका. लक्ष्मीपूजनाला घराण्याचे समदे दागिने घालण्याची रीत आहे आपल्यात. आणि तुम्हाला तर माहित आहे, रीती भातीत आम्ही कुठं बी काय बी कमी पडू देत नाही. आणि या बायांच्या गोष्टींमध्ये घरच्या कर्त्या पुरुषांनी मध्ये पडायची काय बी गरज नाही. आता त्यांना दागिने घालायचे नसतील तर मग नाही त्यांना दागिने घालायचे नाहीत असं काही नाही. मी आपलं हा मग झालं तर मग जे काय आहे ते आम्ही बायकांमध्ये सोडवू की. हा पुरुषांनी कशाला मध्ये पडायचं नाही का? आणि सणासुदीला एवढे दागिने घालावेच लागतात, त्याला काय पर्याय नाही. ताई
मी काय म्हणत होते? तुझी कॅसेट थांबीव. आम्ही काय म्हणतोय ते ऐक. ते नेऊन दे सुनबाईंना. ती साडी नेसव हा आणि दागिन्यानी मडीव. माहिती हा जावा अधिपती, तुम्ही पण तयार व्हा. हा लक्ष्मीपूजन आहे. घरात काय तर सणवार म्हणलं की आलंच पाहिजे का यासनी खालती राडा करायला. चला वर यांना कोणी जोडलं खाली. अधिपती शांत व्हा. त्यांचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकून घ्या. काय ह्यांचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं तेव्हा काय गरज नाही. यासनी कशाला सोडलंय खाली. कॅशेट लावलं. ओ आई साहेब यांचे 12 कडे ऐकूस तर का फाट व्हायची. आपण चालू करू पूजेला. यासनी घेऊन जावा. अधिपती थांबा प्लीज, त्यांना बोलायचंय काहीतरी. हा बोला पटशिरी काय ते. हा आम्ही पूजा करायचे थांबलोय. ते म्हणतात तुम्ही जोड्यानं पूजा करा. काय अरे ते म्हणतात तुम्ही जोडीनं पूजेला बसा. आम्ही पूजेला बसणार नाही. आई साहेब करणार आहेत पूजा. त्यांचा मान आहे तो. चार वाज सूर्यवंशी कशाला सणावर राडा करता जाऊ. इथं गप गुमान बसायचं असलं तर बसा, नाही तर वर जावा. आई साहेबच पूजा करतील. काय प्रॉब्लेम आहे काय. काय सुनबाई द्यायचंय. हे द्यायचंय सुनबाईला द्यायचंय. भुवे अगं सोन्याचं लक्ष्मीचं नाणं आहे. त्याची पूजा करू आम्ही, पण पूजा आम्हीच करणार. आणि पूजेचा मान असा मिळत नसतोय. सुनबाई अजून नवीन आहेत. त्यांना तो मान मिळवावा लागल. त्यांना या घरासाठी खस्ता खाव्या लागतील आणि तो मान मिळवावा लागल. त्या जेव्हा तयार होतील ना तेव्हा आम्ही स्वतःहून त्यांना मान देऊ. द्या ते नाणं. लय हट्ट आहे ना त्यांचा. करतो आम्ही पूजा. आणा. या गुरुजी पूजा करा. अरे वा, पूजा झाली वाटतं. लग्न करावं म्हणून हिरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. या सगळ्यामध्ये तिच्या बरोबर तो निखिल सुद्धा सामील होता. अरे पण का. दिवाळी बॅश, तेही लिमिटेड पैशामध्ये. इट्स ओके इरा. हा हे बघ, पुढच्या वर्षी आपण मोठी पार्टी स्पॉन्सर करू. ओके. आत्ताचं काय सांग ना. आत्ताचं काय. पैसे नाहीत म्हणून मी माझं मन मारायचं का. आणि हे बघ रोज रोज दिवाळी येत नसते. चिल. हे बघ मी सॉरी म्हणतो. ओके. काय ना या महिन्यात कडकी आहे ना म्हणून हे सगळं. हे बघ सॉरी, मला तुझ्यावर चिडचिड करायची नव्हती. आई बाबा पण ना खूप विचित्र वागतायत यार माझ्याशी. ताई करोडोंची मालकीण आहे. दिवसात 4-4 साड्या बदलते. एवढं सगळं सोनं घालते. आणि हे आई बाबा
त्यांच्यासाठी अशा मोलकरणीसारख्या साड्या घेऊन येतात का? मला ना कळतच नाहीये. मी जर काही मागितलं तर आई मला पैशांवरनं लेक्चर देते. ताईने कमिटमेंट दिली होती की लग्नानंतर ती आम्हाला पैसे पाठवत राहील म्हणून, पण ती आता पैसे द्यायचं नावच काढत नाहीये. हे बघ, आज ती जे लाईफस्टाईल जगते ना, हे सगळं लॅविश लाईफस्टाईल, ते आपल्यामुळे. आपण जर मॅडम कडे हात मिळवणी केली नसती ना तर ताई कळत कसं नाहीये. आपण जर इरा शांत आणि ऐक मी काय सांगतोय. हे बघ, ताई जरी पैसे देत नसली तरी मॅडम देऊ शकतात ना. पायात नाही घालायचं हे. काय झालं आई साहेब? आपल्याकडे तर रीत आहे सोन्याच्या दागिने घालायची. आणि आपल्याकडे सोनं पायाला लावत नाहीत. सोनं घरच्या लक्ष्मीनी अंगावर घालून मिरवायचं असतंय, पायात घालून नाचवायचं नसतंय. पण आई साहेब, अधिपती, घरंदाज बाया पायात सोन्याचं पैंजण घालत नाहीत. मॅडम मी घालणार नाही, पण मी ठेवू का माझ्याकडे प्लीज? नाही ठेवता येणार, कारण या घराण्याची सून म्हणून तुम्हाला ते पायात घालता येणार नाही. आणि चुकून बी पायाला पैंजण लागलं तर लक्ष्मीचा कोप होईल आमच्यावर. दुर्गे, आते येते. आणि मोडून टाकतो आणि कर एखादा दागिना तुझ्यासाठी, घाल तुझ्या अंगावर. आमच्याकडनं दिवाळीची भेट समज. सदा सौभाग्यवती रहा, आयुष्यमान भव. सुखाने संसार करा दोघ. विद्या, अरे हो हो जावई बापू, ह्याच्यात भुवनेश्वरी मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम, आजी आणि घरातल्या सगळ्यांचंच आहे रे. हा घेऊन जा. काय मोठ्या मास्तरीन बाई, अख्ख्या घरादाराला कशाला आयर करत बसलाय हो? जावई बापू, सांगितलं ना, पहिला दिवाळ सण आहे, रीत असते ती. घ्या. काय तुम्ही पण का नाही मोठ्या मास्तरीन बाई? बाबा, हे पैसे घ्या. हे कसले पैसे? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लग्नानंतर पण मी पैसे देत राहीन म्हणून. अगं पण अक्षू, अगं याची गरज नाहीये. पण ती माझी कमिटमेंट आहे बाबा, आणि ती मी आयुष्यभर पाळणार. अक्षरा, खरंच नको बेटा. तर तुम्ही आमच्या अख्ख्या घरादाराला आयर केला सा, आणि आता यांचे पैसे तुम्हाला नको, असं कसं? जावई बापू, खरंच नाही. म्हणजे अक्षरा, अगं तू आता सासरचा विचार करायला पाहिजेस ग बाळा. अहो ते त्या करत्यातच, पण त्या जरी तुम्हाला आयुष्यभर पैसे देत राहिले ना, तरी आम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम नसणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मी सुद्धा बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचा जावई कमी पोरगा जास्त आहे. कधी आडीनडीला अर्ध्या रात्री जरी गरज पडली पैशाची म्हणा कशाही म्हणा, लगेच फोन करायचा, झम्म दिशी हजर होतो मी. भाग्य आहे आमचं, तुमच्यासारखा जावई मिळाला आम्हाला. पण लग्नानंतर मुलीचे पैसे आम्ही नाही घेऊ शकतो. आई, तुम्हाला शपथ आहे माझी.